आलेलो आहे देऊळगाव चंदन लाईट हाऊस म्हणजेच DBC लाईट हाऊसमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. कागलमधील पतंग महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. 5 तास कुटुंबे झाली मोबाईल विरहित. आबालवृद्धांची गर्दी. कागल येथील पाझर तलाव मिनी गोवा पर्यटन केंद्र येथे आयोजित पतंग महोत्सवास कागलवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वोत्तम पतंग उडवणे 92, सर्वोत्तम डिझाईन पतंग 28 व कुटुंबासोबत 135 जणांनी सहभाग घेतला. यामध्ये सहकुटुंब आलेल्या लोकांची संख्या लक्षणीय 4 ते 5 हजार होती. हा महोत्सव तब्बल 5 तास चालला. 5 तास मोबाईल विरहित आणि निसर्गाच्या सानिध्यात आबालवृद्ध रमले. याचबरोबर मिनी गोवा बीचवर शॉपिंग फेस्टिवल भरलं होतं. यामध्ये विविध गृहोपयोगी वस्तूंचे 37 स्टॉल होते. या महोत्सवाचं आयोजन नगरसेवक प्रवीण काळबर यांनी केलं होतं. स्पर्धेचं उद्घाटन आणि बक्षीस वितरण कागल ज्युनियर श्रीमंत अखिलेश राजे घाटगे व श्रीमंत शिवानीराजे घाटगे यांच्या हस्ते करण्यात आलं. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सविता माने होत्या. उपनगराध्यक्ष जयवंतरावण, पक्षप्रतोद सतीश घाटगे, पक्षप्रतोद दीपक मगर, प्रकाश गाडेकर, नवल बोते, आनंदा पसारे, सुशांत कालेकर, अमित पिष्टे, अर्जुन नाईक, उमेश सावंत, बाळा सोमाळी, अरुण गुरव, सुमन गवळी, रजिया मुजावर, साधना पाटील, मीना लोटे, सुवर्णा पिष्टे, सारिका बारड, पूनम मोरे, संगीता राजपूत, मेघा माने, स्वरूपा जकाते व इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान पैलवान बाबा महाडिक व रोहित बोरबाळे यांचे लावले. स्वागत व प्रास्ताविक प्रवीण काळबर यांनी केलं. नामदार हसन मुश्रीफ व राजे समजितसिंह घाटगे यांच्या सूचनेनुसार या पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं असं सांगितण्यात आलं. यावेळी अखिलेश राजे घाटगे, शिवानी राजे घाटगे, नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंतरावण यांची भाषणे झाली. स्पर्धेचा निकाल सर्वोत्तम पतंग उडवणे प्रथम क्रमांक कलंदर नायकवाडी, द्वितीय क्रमांक किरण गोंधळी, तृतीय क्रमांक शौर्य शिंदे, उत्तेजनार्थ हर्षवर्धन लोकरे, सर्वोत्तम डिझाईन पतंग प्रथम क्रमांक अथर्व चव्हाण, द्वितीय क्रमांक अक्षरा बोरबाळे, तृतीय क्रमांक मंजिली चव्हाण. जागृत ग्राहकच सुरक्षित समाजाचा पाया. दत्ता देशपांडे यांचं प्रतिपादन. ग्राहक हा राजा असून त्याचं समाधान होणे हा यशाचा खरा मंत्र असून व्यवहारात पारदर्शकता आणि विश्वास महत्त्वाचा असतो. आजचा विद्यार्थी हा उद्याचा ग्राहक असल्याचं विद्यार्थी दशेतच जागृतीचे धडे मिळणं काळाची गरज असून जागृत ग्राहकच सुरक्षित समाजाचा पाया असतो असं प्रतिपादन जागृती हायस्कूलमध्ये मुख्यमंत्री गतिमान प्रशासन संस्कार शिबिर अभियानाअंतर्गत ग्राहक जागरण मास प्रसंगी केलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक BG कुंभार होते. जागृती हायस्कूल व गडिंग्लज तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने बागी सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. स्वागत व प्रास्ताविक संपत सावंत यांनी केलं. पुढे बोलताना दत्ता देशपांडे म्हणाले, आजचा विद्यार्थी हा उद्याचा सजग ग्राहक असून त्याची खरेदीपूर्व वस्तूची योग्य माहिती, दर्जेदार वस्तूंची निवड व फसवणूक झाल्यास संबंधित यंत्रणेकडे तक्रार दाखल करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञान, ग्राहक कायदे आणि तक्रार निवारण प्रक्रिया समजून घेऊन आपण भविष्यात सक्षम, सजग आणि जबाबदार ग्राहक घडणार असल्याचं सांगितलं. उपाध्यक्ष वामन बिलावर यांचीही भाषणे झाली. BG कुंभार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं. यावेळी मुख्याध्यापक श्रीरंग तांबे, पर्यवेक्षक महंतेश दड्डी व माजी मुख्याध्यापक बाकले यांच्यासह सर्व विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनोहर भोये यांनी केलं तर आभार S.B. कोलते यांनी मानले. कागल तालुक्यातील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाचं संतापजनक कृत्य, विद्यार्थिनीवर अत्याचार, नराधमाला अटक. कोल्हापुरात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकानं आपल्या शाळेतील एका 16 वर्षीय माजी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी जुना राजवाडा कोल्हापूर या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित मुख्याध्यापक दाभोळे यांना बेड्या ठोकल्या. स्थानिक आणि पोलीस माहितीनुसार पीडित मुलगी ही कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेत 10वी पर्यंत शिक्षण घेत होती. तिचे वडील वारले असून ती आपली आई आणि बहिणीसोबत राहते. पीडितेची आई आजारी असल्याने ती कोल्हापुरात राहायला आली होती. ऑगस्ट 2025 मध्ये पीडित मुलगी घरी एकटी असताना संशयित मुख्याध्यापक दाभोळे याने तिच्या आईच्या आजारपणाची विचारपूस करण्याच्या बहाण्यानं तिच्या घरी गेला. तिथे त्याने तिच्यावर असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर ऑक्टोबर 2025 मध्ये संशयित पीडितेला कोल्हापुरातील आपल्याच मुलाच्या फ्लॅटवर बोलावून घेतलं आणि तिथे पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
यावेळी त्याने पीडितेला याबाबत कोठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुलीच्या वागणुकीत झालेला बदल आणि तिची अस्वस्थता पाहून आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पीडितेने घडलेला सर्व प्रकार कथन केला. यानंतर पीडितेने आईसह तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. जुना राजवाडा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संशयित मुख्याध्यापक दाभोळे यांच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील करत आहेत. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात संतापाची लाट उसळली असून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्यावर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.